नमस्कार, सुनीता सतपाल्स वर्ल्ड मध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। आज आहे 31 डिसेंबर 2024 म्हणजेच या वर्षीच्या कॅलेंडर मधला शेवटचा दिवस। तर माझ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा। 2025 तुम्हा सगळ्यांना आनंदाचे, भरभराटीचे आणि सुखाची जावो हीच ईश्वर चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना। आता या वर्षीचं काहींना हे वर्ष चांगलं गेलं असेल, काहींना वाईट गेलं असेल। म्हणतात ना, प्रत्येक येणारं वर्ष हे काही ना काहीतरी आपल्याला शिकवून जातं। ज्याप्रमाणे चांगली लोक आपल्याला भेटतात ना, त्याप्रमाणे वाईट लोक सुद्धा आपल्याला भेटलेली असतात प्रत्येक वर्षामध्ये। या वर्षी सुद्धा काही वेगळं नाहीये प्रत्येकाच्या बाबतीमध्ये। तर जी मला चांगली लोक या वर्षामध्ये भेटली त्या सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्यासोबत चांगुलपणा दाखवला, माझ्यासोबत चांगलं वर्तन केलं। आणि त्या लोकांचे सुद्धा आभार ज्या लोकांनी वाईट माझ्यासोबत वागले किंवा ज्यांच्याकडून मी भरपूर काही शिकली आयुष्यात, की लोकांना कसं ओळखायचं हे मी त्या लोकांमुळे शिकली, ज्यांनी मला या वर्षामध्ये त्रास दिला म्हणू शकतो आपण, किंवा त्या लोकांमुळे मला त्रास झाला। तर त्या लोकांचे सुद्धा खूप खूप आभार। कारण ज्या प्रकारे आपल्या आयुष्यात चांगली लोक हवी असतात त्याचप्रमाणे वाईट लोक सुद्धा हवी असतात, त्यामुळे आपण प्रगती करू शकतो हे नक्की आहे। ज्याप्रमाणे पॉझिटिव्हली विचार केला जातो त्याचप्रमाणे निगेटिव्हली सुद्धा करणं गरजेचं असतं। कारण आपलं आयुष्य हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही म्हणतात ना, दोन्ही गोष्टींनी भरलेला आहे। आणि ते जर नसेल, म्हणतात ना, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी जर आपल्या आयुष्यात घडत गेल्या ना, तर आपण एकदम बिंदास्त होतो की मला कशाचीच पर्वा नाही। पण येस, एक फक्त निगेटिव्ह गोष्ट त्याच्यामध्ये घडली की आपल्याला त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या आठवायला लागतात। पण म्हणतात ना, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आठवत असताना एक निगेटिव्ह गोष्ट आपण कधीच लक्षात आणत नाही, कारण आपल्याला ती नको असते। पण या वर्षामध्ये ज्या ज्या लोकांकडून आपल्याला छान माहिती मिळाली, छान लोक आपल्या आयुष्यात आली, आपल्या आयुष्याशी जोडली गेली, त्या सगळ्यांचे आभार। आणि ज्यांच्याकडून आपल्याला निगेटिव्हपणा मिळाला, आपल्याला त्रास मिळाला, त्यांचे सुद्धा आभार। कारण त्यांच्यामुळे आज आपण छान प्रकारे उभं राहू शकलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सगळ्यांनी पार्टी वगैरे तर केली असणारच आहे, परंतु आज तुम्ही देवाला सुद्धा स्मरण करा की देवाने, आपल्या स्वामींनी, आपल्या देवीने आपल्याला हे जे वर्ष सगळं आहे ते छान प्रकारे आपलं, म्हणजे आपण आज दिसतोय म्हणजे आपलं आयुष्य चांगलं आहे। देवाने आपल्याला व्यवस्थित ठेवलंय, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते देवाचे आभार आजच माना। उद्या नको, उद्या मानणार ते पुढच्या वर्षासाठी, परंतु देवाने आपल्याला या वर्षात व्यवस्थित ठेवलंय, सुख दिलंय आपल्याला। भले दुःख सुद्धा असतं, पण सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येणारच आहे। तर त्यासाठी देवाचे सगळ्यात पहिल्यांदा आभार माना। आणि खरोखर आपलं नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष हे पाडव्यालाच असतं, परंतु इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपलंच आहे। कारण कॅलेंडर उद्यापासून चेंज होणार आहे, नवीन कॅलेंडर आपल्या भिंतीवरती येणार आहे। त्यामुळे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मस्त राहा आणि असेच छान छान हसत राहा। आणि मला जो चॅनलला माझ्या सपोर्ट करत आहात त्याच्यामुळे तर खूप आभार। कारण म्हणतात ना की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय जी लोक व्हिडिओज अपलोड करतात, की ज्यांचे चॅनल आहेत, ती लोक काहीच नाहीत। जो सगळा सपोर्ट असतो तो फक्त सबस्क्रायबर लोकांचा असतो, म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट असतो। तर तुम्ही जे प्रेम देता त्यामुळे सगळ्यांचेच आभार। भले काहींना वेळ भेटत नसेल, पण येस, जर अजून सबस्क्राईब केले नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। या एका शिवकन्येला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरजच आहे। स्वरा माझी आत्ता आलेली आहे, तर स्वराकडून सुद्धा नवीन वर्षाच्या म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान व्लॉगसह पुढच्या वर्षामध्ये। आणि हो, पुढच्या वर्षी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।